तर ज्या ठिकाणी हल्ला झाला ती पहलगाम व्हॅली नेमकी कशी आहे आणि तिथे नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ही आहे तिथली पहलगाम मधली ती बैसरन व्हॅली, जिथे जाण्यासाठीचा हा रस्ता आपण बघितला तर तिथे जाण्यासाठी कोणताही रोड नाहीये, जेणेकरून एखादं वाहन तिथपर्यंत जाऊ शकेल। पायी किंवा घोड्यावरून जावं लागतं आणि तो रस्ता सुद्धा किती खडतर आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। आणि त्या ठिकाणी जे राऊंड आपल्याला दिसतंय तिथं दहशतवादी आलेले होते, त्याच ठिकाणी त्यांनी नरसंहार केलेला होता, पर्यटकांना त्यांनी घेरलं होतं। तीच ती बैसरन व्हॅली आहे। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला आता काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। यासाठी ते त्याच्या स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर मॉड्यूलचा वापर करू शकतात, तर हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करतायत, अशी माहिती ही सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांच्या माध्यमातून मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हे पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरातच कुठेतरी लपलेले आहेत आणि हे दोन वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेले। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवली आहे। तर दुसरीकडे 21 एप्रिलला हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हल्ला करणारे दहशतवादी बैसरनमध्येच उपस्थित होते का हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतायत। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर कमांडर फारूक अहमद तिडवा यांना हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यास मदत केली होती। तर हा हाशिम मुसा नेमका कोण आहे, त्याचा पाकिस्तानशी काय संबंध आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत। तपासातून ही माहिती समोर येते। हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे। तर हाशिम मुसा स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे पाकिस्तानच्या, आणि विशेष प्रशिक्षणानंतर मुसा हा लष्कर-ए-तोयबा सोबत सक्रिय असल्याची माहिती आहे। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता, ज्या टीमनं त्या ठिकाणी हल्ला केला, नरसंहार केला, 27 लोकांचा जीव घेतला, त्या टीमचा तो म्होरक्या होता। हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्येही मुसाचा सहभाग होता। काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडूनच आदेश दिले गेले अशी माहिती आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिलाय। एकेकाला संपवणार असा इशारा शहांनी दहशतवाद्यांना दिलाय। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकणार असंही शहा यावेळी म्हणाले आणि त्यांनी खडसावून दहशतवाद्यांना हा इशारा दिलाय। वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। वो ये कायराना हमला कर कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा, किसी को बख्शा नहीं। इस देश की इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा। और इस लड़ाई में न केवल 140 करोड़ भारतीय, पूरी दुनिया भारत के साथ खड़ी। तक आतंकवाद समाप्त नहीं होगा, हमारी लड़ाई चालू रहेगी और जिन लोगों ने एक कृत्य किया है उसका उचित दंड उनको निश्चित रूप से दिया जाएगा।
पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला, पण याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागलेत. निशस्त्र पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि ISIनं मदत केल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे पाकिस्तान आता खोटा आव आणून भारतानंच हल्ला घडून आणल्याच्या बोंबा मारतोय. मात्र भारताची सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडून बैसरन वॅली हल्ल्याचा कसून तपास केला जातोय. NIAच्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत, ज्यामुळे दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर येत आहे. विशेष म्हणजे NIAचे प्रमुख सुपर कॉप सदानंद दाते यांनी स्वतः बैसरन व्हॅलीमध्ये जाऊन पाहणी केली, त्यामुळे तपासाला वेगळं महत्त्व आलंय. या संदर्भात त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावाही घेतलाय. सुरक्षा दल आणि इतर तपास यंत्रणांकडून महत्त्वाची माहिती घेतलेली आहे, त्यामुळे NIAच्या तपासाला आता अति वेग आलेला आहे. दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन लवकरच डिकोड होणार आहे. DG NIA अभी पहलगाम पहुंच गए और आप देख सकते हैं कि ये DG NIA का कैवलकेड है और जो यहाँ से जो है बाइसरन अटैक जो हुआ था उसका स्टॉक लेने के लिए, उस सिचुएशन का स्टॉक लेने के लिए पहलगाम पहुंच गए हैं. और आप देख सकते हैं कि ये DG NIA का कैवलकेड है जो अभी यहाँ पे जो CRPF कैंप है वहाँ पे इन्होंने एक उच्च सतर की मीटिंग जो है वो ले ली और इसके बाद अब ये यहाँ से निकल रहे हैं. और ऐसा बताया जा रहा है कि जो पूरे पहलगाम में जो इन्वेस्टिगेशन प्रोसेस जारी है NIA की तरफ से या जो मल्टीपल सिक्योरिटी एजेंसीज हैं उनकी तरफ से, तो उसका स्टॉक लेने के लिए, उसका जायज़ा लेने के लिए अब अलग-अलग मीटिंगें DG NIA करेंगे. और हम आपको बता दें कि जो उच्च सतर के अफसरान थे NIA के, तो वो यहाँ पर ऑलरेडी मौजूद थे और जो अलग अलग जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज़ है उनसे DG NIA ने बात की. और यहाँ तक कि जो बाइसरन का एरिया हम दिखाना चाहेंगे, इसका पूरा जायज़ा लिया गया इसकी टोपोग्राफी के बारे में. और फिलहाल हम ये कह सकते हैं कि जो मीटिंगों का दौर है वो शुरू हो चुका है और DG NIA लगातार अब सिचुएशन को बजाते खुद मॉनिटर कर रहे हैं. गेल्या 10 दिवसात NIAच्या तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या ओव्हरग्राऊंड वर्करकडून एक धक्कादायक अशी माहिती समोर येऊ लागली आहे. दहशतवादी 15 एप्रिललाच पहलगामला पोहोचले होते. 15 एप्रिलपासून ते हल्ल्याच्या तयारीत होते. यासाठी दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅलीची रेकी केली होती. या काळामध्ये आपापसातील संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच अल्ट्रा स्टेट सिस्टीमचा वापर त्यांनी केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया, ज्याचा वापर या दहशतवाद्यांनी केला. सिम कार्ड आणि इंटरनेट विना या सिस्टीमद्वारे संवाद साधला जाऊ शकतो. या सिस्टीमद्वारे साधलेला संवाद ट्रेस करणं अतिशय अवघड असतं. एखादी गुप्त योजना राबवण्यासाठी ही कम्युनिकेशन सिस्टीम परिपूर्ण आहे. तर या प्रणालीद्वारे केवळ जवळपासच्याच उपकरणांमध्ये मेसेज शेअर करता येतो. सिम कार्ड आणि इंटरनेट विना या सिस्टीमद्वारे संवाद साधणं शक्य होतं. या दहशतवाद्यांनी जे तिथे वापरलेलं होतं ते म्हणजे असं तंत्रज्ञान होतं की जे भारताचं नव्हतं किंवा नॉर्मली यूज करणारं असं नव्हतं. त्याच्यामध्ये त्यांनी चीनी बनावटीचे मेसेजिंग ॲप्स वापरलेले होते. याच्याशिवाय त्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीम वापरली होती. म्हणजे हे चीनी बनावटीचे सॅटेलाईट फोन आहेत की जे 1 to 1 म्हणजे सॅटेलाईटशी डायरेक्टली फोन कम्युनिकेशन करतात. त्याच्यामुळे मध्ये कुणालाच त्याला चेक करता येत नाही आणि त्याला एन्क्रिप्शन म्हणजे त्याला कोड केलं असल्यामुळे ते नेमके काय बोलतात ते पण कळत नाही. तर NIAच्या तपासामध्ये आतापर्यंत कोणकोणते धागेदोरे हाती लागलेले आहेत ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जेव्हापासून हा हल्ला झालाय तेव्हापासून तपास केला जातोय आणि याच्यामध्ये दहशतवादी हे 15 एप्रिललाच पहलगामला पोहोचले होते, अशी माहिती समोर आलेली आहे. आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅलीची त्यांनी रेकी केली होती, अशी ही माहिती आहे. तर इथला हल्ला सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे टळल्याची ही माहिती समोर आली आहे. 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख पटलेली आहे जे दहशतवाद्यांसाठी काम करत होते. तर चौघांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघड झालंय. 4 सॅटेलाईट फोन वापरले गेले आणि त्यापैकी 2चे सिग्नल ट्रेस करण्यात यश आलंय. तर 2500 संशयितांपैकी 186 अजूनही पोलीस कोठडीत आहेत. तर बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार केल्यानंतर TRFच्या दहशतवाद्यांनी पळ काढलेला होता. पहलगामसह आसपासच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. यासाठी NIA कडून 3D मॅपिंग केलं जात आहे. यातून बैसरन व्हॅलीमधील हल्ल्याची नेमकी घटना आणि दहशतवादी नेमके कुठे पळाले याबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जाणून घेऊया 3D मॅपिंग म्हणजे नेमकं काय.
जागेचा 3D नकाशा तयार केला जातो. 3D हा नकाशा असतो. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथला 3D नकाशा तयार केला जाणार आहे. ड्रोन लेझर स्कॅन कॅमेऱ्याच्या मदतीनं हे मॅपिंग केलं जातं. जागेची लांबी, रुंदी, उंचीबाबत नेमकी माहिती यातून मिळते. तर दहशतवाद्यांच्या मार्गाचा अंदाज बांधण्यास त्यामुळे मदत होईल. लपण्याच्या जागा, पळवाटांची माहिती सुद्धा मिळते. घटनेवेळी नेमकं काय घडलं याची अचूक माहिती यावरून मिळू शकते. ते 3D जी मॅपिंग पद्धत आहे त्याचा वापर करून दहशतवाद्यांनी कुठला रूट घेतला होता हे शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या भागात अजून कोण कोण होते हे शोधण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे NIA अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु एवढं नक्की की आतापर्यंत जे पुढे आलेलं आहे दहशतवाद्यांकडे असलेलं तंत्रज्ञान, मग ते कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं असो की मॅपिंगचं असो की मॅप रिडिंग करण्याचं असो, हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा पुढे होतं. तर हे सगळं चीनी तंत्रज्ञान होतं.